पैनगंगा नदीपात्रातून गावकरी धोकादायक प्रवास करतायत। नदीवर पूल नसल्याने गावकरी अनेक वर्षांपासून लाकडी तराफ्याच्या सहाय्याने धोकादायक प्रवास करताना दिसतात। पुलास मंजुरी मिळाली आहे, मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुलाचे काम रखडल्याचं कळतंय। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी सुद्धा काही ठिकाणी जर बघितलं तर शासनाच्या सोयी सुविधा या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत। आता आपण आहोत हदगाव तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणी। ही नदी आहे, पैनगंगा नदी आहे, आपण बघू शकतोय। या वाटेगाव पासून जर नदीच्या पलीकडे जवळपास 25 गावाचा संपर्क या रस्त्यावरून होतो, मात्र या रस्त्यावरून कुठल्याही प्रकारचा या नदीवरती पूल नाहीये। गेले 75 वर्ष या मरण यातना हे गावकरी या ठिकाणी भोगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी जर बघितलं तर काही नागरिक आहेत, प्रवासी आहेत। दादा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे आणि कधीपासून हा जीवघेणा प्रवास आपण सर्वजण करताय? आज 75 वर्ष झाले, 60 ते 75। तर या नदीवर पुलाची आखणी झालेली होती। कलंत्री साहेब होते आमच्या, तो त्यांना नारळ फोडले, तेव्हापासून कोण काय याच्यावर अधिकार दिले नाही। खासदार आले, आमदार आले, कोणी मंत्री बोलले, मंत्र्याला बोलले, कोणाला बोलले, नेत्याला कोणी काय याची बाजू घेतली नाही। हे तराफा चालक आहेत, हे सुद्धा नागरिकांना येण्या जाण्यासाठी मदत करत असतात। दादा, काय सांगाल, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती वेळ इथं असता तुम्ही? सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत। आणि किती लोकांची ये जा होत असते इकडनं? 60, 70, 80 माणसाची येणं जाणं होते। ह्या दोन गावांचा संपर्क, दोन गावाचा संपर्क। मोटरसायकली, मग पाणी जास्त असेल तेव्हा? पाणी जास्त काय वाढत नाही, कारण की पुढे गेट टाकलेले राहतात, बंधारा आहे पुढे, त्याच्यामुळं पाण्याचा स्तर काय जास्त होत नाही, पाणी एवढंच राहते। नदीवरती पूल हवा असं या सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।